बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरात व्यक्ती नाही तर पक्षच मोठा आहे सोलापूरकरांनी दाखवून दिलेला आहे असं म्हणत जयकुमार गोरेंनी देशमुखांना उत्तर दिलंय। तर प्रणिती शिंदेंनी दिल्लीतून बोलण्यापेक्षा कधीतरी जमिनीवरती यावं असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। सोलापूर शहराच्या युवकांच्या मध्ये, जनतेमध्ये, कामगारांच्या मध्ये एक विश्वास निर्माण करून दिला की खऱ्या अर्थानं सोलापूर शहराचा विकास करायचा असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार भारतीय जनता पक्षच करू शकतो। म्हणून या जनतेनं एवढं मोठं भरभरून यश भारतीय जनता पक्षाला दिलं। ज्या पद्धतीने मी म्हणलं की यश खूप भरभरीत आलं, पण त्याच्या आधी म्हणजे पक्षानंतरचं नंतर बोलूच, पण पक्षांतर्गत देखील अनेक गोष्टी होत होत्या। मग ते दोन्ही देशमुखांची तिथली असणारी एक ताकद म्हणा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, नाराजी जाहीर झाली। आणि आज नाही म्हणजे अगदी जिल्हा प्रमुख निवडले गेले त्यापासून ती नाराजीची बाहेर पडते। अंतर्गतच खूप वाद झाले तरी देखील एवढं मोठं नश पक्षांतर्गत एवढे मतभेद असताना यश मिळवणं सोपं वाटतं नाही। आता तशी परिस्थिती सुरुवातीच्या कालखंडामध्ये अवघड होती। शेवटी स्थानिक नेतृत्वाला आवश्यक त्यांच्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं पाहिजे ही त्यांची भावना होती। परंतु सातत्यानं निवडणुका ह्या जिंकण्यासाठी लढायच्या असतात, त्यामध्ये भावनेचा आधार घेऊन चालत नाही। तेव्हा निवडणूक लढवत असताना कुणाला सोबत घेतलं पाहिजे, निवडणूक लढवत असताना उमेदवार कोण असले पाहिजे याच्यावर स्ट्रॅटेजी मान्य देवेंद्रजींनी केलेली होती। आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं की ज्या ज्या लोकांना आवश्यक होतं त्या लोकांना आम्ही सोबत घेतलं, जुन्या नव्यांचा मेळ घालायचा प्रयत्न केला। आपण किती कोणी का म्हणलं तरी जवळजवळ 72 निष्ठावंतांना आपण तिकीट दिलेली होती या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे शेवटी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि त्या गोष्टी स्वीकारत असताना काही अडचणी झाल्या हे मला मान्य आहे। परंतु एक लक्षात घ्या की शेवटी युद्ध आणि निवडणूक हे जिंकण्यासाठी लढायचं असतं। महाभारतामध्ये सुद्धा कौरवांचा पराभव करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं अनेक योद्ध्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि ते कधीपासून चालू आहे, हे आता नव्यानं नाही आहे। तेव्हापासून आजही आपण त्याच पद्धतीनं काही लोकांना सोबत घेतलं की जो समोरच्यांचा पराभव करू शकतो अशा लोकांना सोबत घेतलं आणि त्याचे परिणाम आपण बघताय की आपल्या समोर आहेत। पण एक सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन। शहरानं दाखवून दिलं की व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे आणि पक्षच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे हे दाखवून दिलं आणि भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचा विजय झाला। रमेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई। इकडे पुण्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अखेर अमोल बालवडकर यांनी मैदान मारलेलं आहे। दरम्यान आपल्या उमेदवारी नाकारणाऱ्या पुण्यातील भाजपाच्या नेत्यांना अहंकार नडला असून भाजपाच्या डुप्लिकेट पैलवानांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटू नयेत असं म्हणत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावरती जोरदार टीका देखील केली आहे। तर पुण्यात भाजपाचे 120 उमेदवार निवडून आले असतील, मात्र त्या 120 वरती मी एक भारी असल्याचं सांगत बालवडकर यांनी आतापासूनच विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून भाजपाला आव्हान दिलंय। भारतीय जनता पक्षाबाबत माझं काय म्हणणं नाही, पण या नेत्यांना खूप अहंकार आलेला आहे। आपल्याच लोकांची जिरवाजिरवी करायचं यांनी चालू केलेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, जनतेने न्याय दिलेला आहे। डुप्लिकेट पैलवान आहेत पुण्यामध्ये निवडून आलेले, त्यांनी उगाच आमचे नेते अजितदादा पवार यांच्या पुढे दंड ठोकण्याची कामं करू नये। या पुणे शहरातल्या मतदार राजांनी देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदीजींकडे पाहून मतदान केले, त्यांचं काम पाहून मतदान केलेलं आहे। उगाच काही लोक स्वतःचे पाटण थोपटणारे आहेत, पण माझं त्यांना एक सूचना आहे की बाबा तुम्ही अशा गोष्टी करू नका।